एक ध्यान में रखना चंद्रसुख भैया, अध्यक्ष महाराज, चंद्रसुख भैया नहीं अध्यक्ष महाराज, आपके ही शेर में मैं एक शेर सुनाई देता हूं। छल करोगे तो छल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा। और एक सुना देता हूं क्योंकि आप बहुत शेर कहते हो। किसी को तोड़कर कभी खुद को मजबूत मत समझो, वक्त ऐसा घूमेगा कि जब टूटोगे तो जोड़ने वाला भी नहीं रहेगा। 293चा प्रस्ताव, 293चा प्रस्ताव कसा करता येत आहे अध्यक्ष महाराज? फक्त आता अध्यक्ष महाराज, अशासकीय विधेयक हे कन्सिडरेशन साठी आहे, हे मागच्या अधिवेशनापासून आहे। 18 जुलै 2025च्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आले गए, तथापि चर्चा न झालेले अशासकीय विधेयक। आता अध्यक्ष महाराज, मंत्री अशासकीय विधेयकाला उत्तर द्यायला नाही, तुम्ही विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव अशा वेळी घेताय की विरोधी पक्ष निघून गेलाय, सुनील प्रभू आहे, पण अध्यक्ष महाराज शेवटी अशा पद्धतीचा कामकाज आपल्याला अपेक्षित नाही आहे। शुक्रवार कशाचा दिवस आहे? महाराष्ट्र विधानसभा नियम 180 पानाचं पुस्तक आहे, आतापर्यंत 12दा आपण ते पुनर्प्रकाशित केलं। अशासकीय कामकाजाचा दिवस, त्या दिवशी त्याची गंभीरता नाही। अध्यक्ष महाराज, याच्यावर काही तर डायरेक्टिव्ह, कधीतरी निर्देश दिले पाहिजे ना अध्यक्ष महाराज। उद्या अध्यक्ष महाराज, जेव्हा शताब्दी महोत्सवात इथे एखादा आमदार आपलं कामकाज पाहिजे तेव्हा म्हणेल की आमचे पूर्वज जे होते त्यांना फक्त तोंडात लोकशाही पाहिजे होती, कृतीत नको, आचरणात लोकशाही त्यांना अपेक्षित नव्हती, फक्त शब्द लोकशाहीचं महत्व, सत्यमेव जयते, धर्मचक्र प्रवर्तनाय। आता हे अशासकीय विधेयकाची उत्तर तुम्ही तरी द्या, तिकडे बसून राज्यपालांकडे जाऊ, शपथ घेऊ आणि इकडे येऊन उत्तर द्या। काय चालू आहे? कस्टोडियन आहे आहात अध्यक्ष महाराज आपण। आता मग निषेध व्यक्त करता येत नाही नाना पटोलेंचा। अशासकीय विधेयक आहे, अशासकीय ठराव, आज अशासकीय कामकाजाचाच दिवस आहे। शुक्रवार महाराष्ट्र विधानसभा नियम यामध्ये अशासकीय कामकाजाचे 2.5 तास हे ठरलेले आहे अध्यक्ष महाराज। यावर काय निर्णय द्यायचा तुम्ही द्या, फक्त तेवढंच आहे की अशा पद्धतीनं कामकाज होऊ नये। माननीय अध्यक्ष महाराज नेहमी कामासाठी लक्ष देतात, पण सरकार जर मदतीला नसेल तर अध्यक्ष महाराजही काय करतील? काय उत्तर काय? याच्यानंतर 2 अशासकीय बिल आहे। आता 200 बरं ठीक आहे, मंत्र्यांनी सुट्टी घेतली आहे का? मंत्र्यांनी तुम्हाला सुट्टीचा अर्ज दिलाय? सुट्टीचा अर्ज दिलाय का? सुधीर भाऊ, नाही तुमचा नाही, ज्याचे अशासकीय विधेयक। अच्छा, तुम्ही उत्तर देता, काय हरकत नाही। अरे असं आहे, तुम्ही बसलेलं नाही। आता याच्यानंतरचा पुढचा क्रम काय आहे? श्री सुधीर मुनगंटीवार विससे यांचे सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 5, कारागृहे महाराष्ट्र सुधारणा विधेयक। आता कारागृह सुधारणा विधेयकामध्ये उत्तर कोण देणार आहे? गृह विभागाने दिलं पाहिजे। आता इथं मंत्री नाही, राज्यमंत्री नाही। बरं, हे विधेयक काही आत्ता मांडलेलं नाही आहे, मागच्या वेळी आम्हाला सांगण्यात आलं की पुढच्या अधिवेशनात नक्की घेऊ। तर दुपारी सांगितलं असतं तरी आम्ही निघून गेलो असतो। मग पुढच्या अधिवेशनात काय हरकत नाही, करा। एक ध्यान में रखना चंद्रसुख भैया, अध्यक्ष महाराज, चंद्रसुख भैया नहीं अध्यक्ष महाराज, आपके ही शेर में मैं एक शेर सुनाई देता हूं। छल करोगे तो छल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा। और एक सुना देता हूं क्योंकि आप बहुत शेर कहते हो। किसी को तोड़कर कभी खुद को मजबूत मत समझो, वक्त ऐसा घूमेगा कि जब टूटोगे तो जोड़ने वाला भी नहीं रहेगा। अरे प्रश्न मी लोकशाहीच्या महत्वाला अधोरेखांकित करतो। आमचं तर हृदय मोठं आहे भाऊ, आम्ही तर जो येईल त्याला सामावून घेतो।
उद्या तुम्ही आगात तर तुमच्या सहित पक्ष जागू आम्ही, चिंता करू नका. हा 293च्या चर्चेला आपण सुरुवात करूया. 293ची चर्चा किती वेळ चालवणार? आमच्यासारख्या सिनियर सदस्यांना बोलायचं आम्ही आता जाणार आहोत, उद्या आम्हाला देणार का सकाळी? काहीतरी ठरवा ना, डेकोरम. सुरुवात अरे या सभागृहाचा काही डेकोरम आहे की नाही? आज नवीन सदस्य बोलणार आहेत, आम्ही थांबतो त्यांच्यासाठी, परंतु आमच्यासारख्या सदस्यांना जर बोलायचं आहे, नाना पाटोले रागाने निघून गेले. कशाला? विरोधी पक्षाची लोक पण आहेत, सत्तारी नाहीत, विरोधी पक्षाची लोक पण आहेत. नाही, आता आपण 293च्या चर्चेला सुरुवात करू आणि किती वेळ घ्यायचा आहे